आणि आपण आता जाणार आहोत पुढारी न्यूजचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विनायक पासलेकडे। विनायक, एक प्रश्न आता या सगळ्या निकालांतर उरतो, आता बाकीच्या सगळं मायक्रो ॲनालिसिस होत राहील, पण इतकं सगळं चाललं होतं महाराष्ट्राच्या मनात, एवढी लँडस्लाइड विक्ट्री महायुतीला मिळणार होती, काय सांगशील? नाही, प्रसन्न खरा आहे, महाराष्ट्राच्या मनात हे चालू होतं। फक्त अडचण अशी होती की आपण खूप सिलेक्टिव्ह बघत राहतो, सोशल मीडियावरती जे रिॲक्ट होतात ते बघत राहतो, आणि विशेषतः समस्त राजकारण हे पुरुष केंद्रित आजपर्यंत राहिलेलं आहे। महिला नेत्यांची संख्या कमी असती, त्यामुळे लाडकी बहीण आल्यानंतर त्याला काउंटर काय द्यायचा हेच कळलं नव्हतं निम्म्या महाराष्ट्राला, विशेषतः विरोधी पक्षांना। एका बाजूला महागाईचं उत्तर द्यायचं, पण महागाईला ग्राउंडवर तितका रिस्पॉन्स नव्हता, आणि दुसऱ्या बाजूला तीच योजना वेगळ्या नावानं 3,000 रुपये महिन्याला देण्यासाठी आणायची। त्यामुळं महिला सेंट्रिक निकाल झाल्यानंतर, महिला सेंट्रिक निवडणूक झाल्यानंतर ती कशी हँडल करायची हे ज्यांना कळलं तो जिंकला। अर्थात याच्यामध्ये भाजप प्रणित महायुतीला जास्त क्रेडिट द्यायला हवं। दुसरी गोष्ट, सायलेंट मेजॉरिटी। खूप कमी लोक बोलत असतात, व्होकल असतात, पण खूप लोक शांतपणे बघत असतात। ही सायलेंट मेजॉरिटी कायम दिसत राहती इनडायरेक्टली निकालाच्या दिवशी। अशी सायलेंट मेजॉरिटी यावेळेला महायुतीच्या बाजूने डिसायसिव्हली होती। याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला वेगवेगळ्या राष्ट्रवादी विचारांच्या संस्थेचा, त्यांचा रोख अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या इतर संस्थांकडे होता। या मेजॉरिटी कडे जाण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या संस्थांनी यावेळी केलं, हे आपण पाहिलेलं होतं, आणि त्याचाही परिणाम दिसतोय। सो एका बाजूला नवीनच प्रॉब्लेम स्टेटमेंट आलं की काय करायचं नक्की महिला केंद्रित निवडणूक झाल्यानंतर। दुसरं, सायलेंट मेजॉरिटीकडे पोहोचण्यात महायुती यशस्वी ठरली, आणि तिसरं, हिंदुत्वाचा मुद्दा आला त्याच्यात। असं आपण एक म्हणू शकतो की मध्यंतरी जो वक्फ संबंधातला निर्णय होता, ज्या संदर्भात व्हॉट्सअपवरून प्रचंड चर्चा झाली, त्यानं कन्सॉलिडेशन अधिक झालं इतर कोणत्याही मुद्द्यांपेक्षा। त्यामुळे लाडकी बहीण, हिंदुत्व आणि ग्राउंडवरचं काम सायलेंट मेजॉरिटीला पोहोचवणार, हे 3 पिलर या निकालाचे आहेत, भाजपच्या यशाचे आहेत, महायुतीच्या यशाचे आहेत असं म्हणायला हवं। आता निकाल लागलेला आहे, विश्लेषण असं होत राहील। एक मात्र नक्की की ही निवडणूक महाराष्ट्रातल्या ज्या काही निवडक निवडणुका असतील, जशी पटकन आठवणारी म्हणजे 95ची निवडणूक की पहिल्यांदा युती सरकार आलं होतं, 2014ची निवडणूक 15 वर्षाचं आघाडी सरकार संपून नवीन सरकार आलं होतं, तशाच प्रकारे निवडणूक लक्षात राहील। या निमित्ताने एक विक्रम सुद्धा होतोय, आता महायुती म्हणजे एकूण फडणवीस भाजप सरकार हे आता 3ऱ्या टर्म मध्ये प्रवेश करतोय। जो विक्रम आधी आघाडीने केला होता त्या विक्रमाच्या दिशेने ही वाटचाल आहे।